श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्ध्यासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एक चित्ते परियेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हाशी। उदर वेस्तेचा ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे करता वर्तिली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे। एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भूणी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियैसा। गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू मनोनी आनंद परियैसा। तया साय देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होय रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। एकोणी श्री गुरुचे वचन साय देव विप्र करी नमन माता ठेवून चरणी ज्ञात सीता झाला पुण्य पुन्हा। जय जया जगद्गुरु त्रय मूर्तीचा अवतारू अविद्या माया दिवदिससी नरू वेदा गोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू व्योम कैसी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया। तुझी महिमा वर्णावयाशी भक्ती कैची आम्हाशी मागेन एकाता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इहे सौख्य पुत्र पोत्री उपरी द्यावी सद्गती। ऐसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार येऊनी महाशूर क्रूर असे। प्रति संत्री ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी याची कारणे आम्हाशी बोलवी तसे मजवाची। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझ्या प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणाशी। संतोषणी श्री गुरुमूर्ती अभयंकर अपुले हाती विप्र मस्तकी ठेवती चिंता न करी मनोनिया। भय सांडूनी तुवा जावे क्रूर येऊना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविले आम्हापाशी। जवरी तू परतोनी ऐसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी। निज भक्त आमुच्या तू होसी पारंपर वंशोवंशी अखिलाभिष्ट तू पावशी वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पुत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुती। ऐसा वर लाधोन निघे साय देव ब्राह्मण जिते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा यवन दुष्ट परी ऐसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला। विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचंकित मनी श्री गुरुशी धातसे। कोप आलिया ओळ बयासी केवी पर्श अग्निशी श्री गुरु कृपा होय ज्याशी काय करील क्रूर दृष्ट। गरुडाची या पिलियाशी सर्प तो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणाशी असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहाशी एरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्याशी कली काळाचे भय नाही। ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बांधे जाण अपमृत्यू काय करी। ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही।
ऐसे परी तो यवन अंतपुरांत जाऊन सुपुष्टी केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊन परीयेशी प्राणात्मक व्यथेशी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे अनसे काही मनेश श्रे मारितो घाई छेंद न करीतो अवेव पाही विप्र एक आपणापाशी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझ्या येथे पाचारिले कौनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेग वस्त्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन करीतो भावेशी श्रोत करी बहुवशी सांगेन वृत्तांत आदंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देसा जाऊ म्हणती स्थान सानसी तीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनवीत से कर जोडून न विसवे आता तुमचे चरण आपण येईन सांगा समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिद्धी उद्धरावया सगराशी गंगा आणिले भूमीशी तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून या चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्र भावेशी संतोषिनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथुनी जेते असे आरोग्य भवानी वेजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहात प्राख्यात असे वेजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त भाव्याशी होते शिष्य बहुवशी त्याशी कोटे दे ठेविले गंगाधराच्या नंदुनी सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारुनी सांगे नामकरण निस्य पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र पारू मन करुणे एका गुरु एका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पत्रो श्री नृसिंह सरस्वते प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन शाय देव वरदान प्रदान नाम चतुर्थोध्याय श्री गुरुदेव दत्त चरणामुस्तुते।